नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण मुगाच्या डाळीचं वरण पाहणार आहोत, पण ते शॉर्टकटमध्ये। तर चला पाहूयात। मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने, आणि त्याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे, तो याच्यात टाकून घेऊयात। हिरवी मिरची तुकडे करून घेतलेत आणि टोमॅटो मोठा मोठाच चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घेऊयात। याच्यामध्ये आता किती पाणी टाकायचं वरण शिजण्यासाठी ते अंदाजे टाकायचं। डाळ धुतल्यानंतर अशी खाली बसते ना, चमच्याने पूर्ण हलवून घ्यायची। हळद टाकून घ्यायची, थोडंसं तेल। याच्यामध्ये तेल टाकल्यामुळं डाळ उतू जात नाही, त्याच्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे। कुकरमध्ये अगोदर मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊयात। पहा, कुकर थंड झालेला आहे। पहा, वरण छान शिजलेलं आहे। अशा पद्धतीने आपण वरण करू ना, खूप चवदार लागतं। आता आपण त्याला फोडणी देऊ। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। मोहरी छान तडतडली की याच्यात आपण जिरं टाकून घेऊयात। आणि डाळीमध्ये अगोदरच आपण हळद टाकली होती, अगदी थोडीशी टाकायची याच्यामध्ये। याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। 1.5 टीस्पून आपण मीठ टाकलेलं आहे। याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात। आणि वरण जसं घट्ट पातळ पाहिजे तसं आपण याच्यात गरम पाणी टाकणार आहोत। सर्व मिक्स करून घेऊयात छान। वरणाला एक उकळी आणून देऊयात। आपलं वरण हे 5 मिनिटातच तयार होतं। पहा, अशा पद्धतीने जर केलं ना, खूप चवदार, खूप छान हे वरण होतं। तुम्ही अशाच पद्धतीने एकदा ट्राय करा। वरण आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।